अशा प्रकारे तुमच्या निक्षय ॲपचा पेज तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर ओपन झालेला आहे. त्या ठिकाणी तुमच्या हेल्थ फॅसिलिटीचा यूजर आय डी आणि पासवर्ड न चुकता एंटर करा. त्यानंतर साइन इनवर क्लिक करा. अशा प्रकारे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पेज ओपन झालेलं आहे. त्या ठिकाणी न्यू एनरोलमेंटवर क्लिक करा. तुमच्या सस्पेक्टेडचा तुमच्या संशयितचा त्या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करा. तो तुमचा सस्पेक्टेड रूटीन प्रोग्रामचा आहे की ॲक्टिव्ह केस फाइंडिंगचा आहे त्यावर क्लिक करा. यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर अशा प्रकारे एक पेज ओपन झाले आहे. त्या ठिकाणी अचूक माहिती पूर्ण अपडेट करा. तुमच्या फॅसिलिटीचा त्या ठिकाणी विलेज तुम्हाला भेटत नसेल तर अदरचा एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करा. तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर जे ऑप्शन दिसत आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. की पॉप्युलेशन रिस्क फॅक्टर्स. आपल्या जिल्ह्यात 100 डेज कॅम्पेन सुरू आहे. या कालावधीत किंवा तुमच्या रूटीन कामामध्ये जे काही तुम्ही तुमच्या आरोग्य संस्थेअंतर्गत संशयित TB रुग्ण शोधणार आहात त्यांची निक्षय पोर्टलवर एंट्री करणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी की पॉप्युलेशन हा प्रत्येक एंट्री करते वेळेस तुम्हाला ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी इतर व व्हल्नरेबल पॉप्युलेशन चे जे काही ऑप्शन्स आहेत ते तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसत आहेत. जसे डायबेटिक, डायलिसिस, ज्यांचा BMI 18.5 पेक्षा कमी आहे, 60 वर्षाच्या वरील, कॉंग्रेगेट, स्मोकर्स आणि अदर्स, हे तुम्हाला सिलेक्ट करूनच त्या ठिकाणी समोरची प्रोसेस करायची आहे. तेव्हाच तुम्ही केलेल्या कामाचा त्या ठिकाणी आउटपुट दिसेल. आपल्या जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या एंट्रीज केलेल्या आहेत निक्षय पोर्टलवर, पण त्यांनी की पॉप्युलेशन हा ग्रुपच त्यांनी सिलेक्ट केले नाही, त्यामुळे तो आउटपुट त्या ठिकाणी दिसत नाही. पण काळजी करू नका, तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही ज्या काही आत्तापर्यंत एंट्री केलेल्या आहात त्यांचे तुम्ही की पॉप्युलेशन सिलेक्ट नाही